आज आपल्या समोर चित्र आहेत बघा. हा माणूस उभा आहे, त्याच्यासमोर गाडगा आहे, त्याची बायको आहे, त्याच्यासमोर गाडगा आहे, त्याचा मुलगा आहे, त्याच्यासमोर गाडगा. नागडी उघडी माणसं आहे. हा आपला भूतकाळ आहे. या भूतकाळामध्ये आपणाला थुंकायचं म्हटलं तरी आपल्या गळ्यात गाडगं बांधलं होतं. अशा प्रकारची भयान जातीय अदृश्य अशी अस्पृश्यता आपल्या वाट्याला आली आणि लाखो जीव त्या अस्पृश्यतेमध्ये कुठे मेले, कुठे जगले, कुठे खाल्ले, कुठे रडले, काहीच माहित आहे. या अवस्थेतून बाबासाहेबांच्या माध्यमातून, बाबासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून या देशामध्ये संविधान आलं आणि संविधानातून जो आपण निर्माण झालो, आज आपण निर्माण झालो. आज इथे एक वकील दिसतोय आपणाला. याच माणसाचा मुलगा, जो अर्ध उघडा नागडा उघडा माणूस आहे आपला, त्याचा मुलगा आज तो वकील झाला. त्या वकिलाची बायको डॉक्टर झाली आणि त्या डॉक्टर झालेल्या त्या या पती पत्नीचा मुलगा आज आधुनिक आणि चांगल्या शाळेमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये चाललेला आहे. हा बदल घडला आहे. हा बदल कशामुळे घडला? एका विचारामुळे घडला. या विचाराने एक शक्ती निर्माण केली, या विचाराने एक ताकद निर्माण केली. या विचारानं सत्तेवरती दबाव आणला आणि या विचारानं परिवर्तनाची एक अशी किमया करून दाखवली की इथला मातंग असो, महार असो, चांभार असो, गोरगरीब असो, वंचित असो, तो माणूस आहे, या देशाचा सुपुत्र आहे आणि या देशाची सर्व संपत्तीचा तो मालक आहे आणि त्याला या देशाची सर्व संपत्तीचा मालिक उपभोग घेण्याची त्याचा कायदेशीर हक्क आणि अधिकार आहे. अन्न वस्त्र निवारा राज्यघटनेमध्ये आपल्याला दिलेला आहे. राज्य शासनानं दिलंच पाहिजे. आम्हाला जगण्याची साधनं उपलब्ध करून दिली पाहिजेत. जे तुम्ही आमचे कोण नातेवाईक म्हणून करायचं नाही, तर या राज्य संस्थेचा, या सरकारचा तुम्हाला जबाबदारी नेमून दिलेली जबाबदारी आहे की या सरकारनं आम्हाला अन्न वस्त्र निवारा आणि जगण्याचं, प्रतिष्ठेनं जीवन जगण्याचं कलम 23 आपल्या घटनेमध्ये आणि संविधानानं दिलेला आहे. आणि म्हणून आज आपण आमचा तानाजी आज मंत्रालयामध्ये आहे. आज आमची मुलं शिकतायत. याच वसाहतीमधला महादेव शिंदे नावाचा मोठा एक अधिकारी डेप्युटी कमिशनर होऊन आपल्या डवरी समाजापैकी एक अभिमानाचं नाव मुंबई महानगरपालिकेमध्ये झाले की नाही दीपक? महादेव शिंदे डेप्युटी कमिशनर झाले का नाही? या वस्तीत राहायला होते का नाही? या वस्तीतच राहायला होते का नाही? होते का नाही? होते. मग जरा महादेव शिंदेचा विजय करायला काय हरकत आहे? आपण टाळ्या एकदा वाजवूया महादेव शिंदेच्या बद्दल. असे कर्तृत्ववान माणसं आहेत. मला कदाचित माहित असतील किंवा नसतील. कोण कंडक्टर झालं, कोण पोलीस झालं. पोलीस तर खूप झाले. या वसाहतीत शिकून पोलीस झाले. हे बुवा नगरामध्ये बसून ही माणसं माणिक मोती झाली आणि आज महाराष्ट्रामध्ये ही माणसं चमकतात. हे नुसतं साईबाबा नगर नाही, तर आमच्या ह्या डवरी गोसावी समाजाचा एक मोठा बालेकिल्ला आहे. इथं आलेला परगावचा माणूस पहिल्यांदा इथं साईबाबा नगर मध्ये यायचा. तो 4 दिवस आश्रयाला राहायचा. कुठेतरी पै पावड्यांच्या माध्यमातून काहीतरी रोजगाराला लागायचा आणि हळूहळू त्याची प्रगती व्हायची. पण त्या सर्वांचं जेवण, खाणं, बसणं, उठणं जे काय असेल ते या साईबाबा नगराच्या सावलीमध्ये झालं आणि त्यातून या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या भटक्या उक्तांच्या चळवळीला एक मोठा आधार या साईबाबा नगरामध्ये मिळालेला आहे. म्हणून ही आमची मोठी भूमी आहे नाथपंथी डवरी गोसावी. तुम्ही त्याला बुवा म्हणा, नाहीतर बाईर नगर म्हणा, नाहीतर अजून तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, पण आमच्या दृष्टीने ती पवित्र भूमी आहे, पुण्यभूमी आहे. अशा प्रकारचं आजचं वातावरण आहे. मित्रांनो, आज संजीव कुमार, ते त्यांचं मूळ नाव कांबळे आहे, ते आपल्या मराठवाड्यातले आहेत. वर्तमानपत्रामध्ये पहिल्या दिवशी मुंबईत परिचित आहे मी, ते नाना परिचित आहे. त्यांचं जगणं, त्यांचा स्वाभिमान, त्यांचं लेखन, त्यांचं चारित्र्य, या सगळ्या गोष्टी मी माझ्या हृदयामध्ये नोंदलेल्या आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. मी कधी कधी म्हणायचो, संजीवराव, एवढ्या सगळ्या जगण्यातून इतकी वाईट अवस्था आपण जगतोय, आपण हे कशासाठी करतोय, कुणासाठी करतोय, काय म्हणून करतोय? त्यावेळेला त्यांनी मी उत्तर दिलं की ज्याला समजतंय त्यानं जाळून घ्यायचं असतं, ज्याला कळतंय त्यानं कुठेतरी संघर्ष करायचा असतो आणि ज्याला थोडंफार समजतंय त्यानं क्रांतीची ठिणगी म्हणून काम करायचं असतं. तरच आपल्या समाजाचं भलं होईल. आपल्या समाजामध्ये करोडो रुपयाचे लोक असतील त्याचा उपयोग नाही, पण जो माणूस त्याग करतो समाजासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, आपल्या खिशातले 5 रुपये खर्च करतो आणि आपल्या समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी देतो, आपल्या समाजाच्या माणसाच्या अन्य अत्याचारासाठी
रात्री उठून धावून जातो, अशी माणसं धन्य होत. आणि अशा माणसापैकी आपण एक आहोत, कारण आपल्याला समजतं म्हणून आपण हे भोगलं पाहिजे आणि आपल्या जिद्दीतून आपण ही प्रतिकूल परिस्थिती लाथाडून टाकली पाहिजे आणि आपण मोठं झालं पाहिजे. आणि आज आमचे संजीव कुमार मोठे झालेले आहेत, त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनानं त्यांचं पुस्तक हे विद्यापीठाला लावलेलं आहे. आज हा माणूस चिरंजीव झालेला आहे. अजून जरा मोठ्याने टाळ्या वाजवा. वा, छान. म्हणजे हा कर्तृत्ववान माणसाचं जे वाचन, लेखन, चिंतन म्हणत त्यांनी सांगितलं की ह्या वैदिक परंपरा आणि अवैदिक परंपरा. आता वैदिक परंपरा कोणाला म्हणायचं आणि अवैदिक परंपरा कोणाला म्हणायचं? सावंत साहेब, तुम्हाला माहिती आहे का वैदिक म्हणजे काय ना अवैदिक म्हणजे काय? हा, इथून सुरुवात आहे. संजीव कुमार, वैदिक म्हणजे यज्ञ आला, श्रीराम आला, आणि अवैदिक म्हणजे आमचा खंडोबा आला, आमची मरगाई दुर्गाई आली, आमचा नंदीबैलवाला आला. ह्या भूमीमध्ये, या भूमातेची जी जो पूजा करतो, या भूमातेची पूजा करतो तो अवैदिक. आणि जो आकाशातल्या बापाची पूजा करतो तो वैदिक. अजून याच्यातले सूक्ष्म भेद बरेच आहेत, पण वैदिक आणि अवैदिक यामध्ये जो संघर्ष आहे, त्या संघर्षाचं मूळ हे सत्तेचं मूळ आहे. आम्ही या देशामधले रहिवासी होतो, या देशामधले भूमिपुत्र होतो, पण या देशातल्या भूमिपुत्रांना तलवार घेऊन आलेल्या, घोडे घेऊन आलेल्या माणसाने कापून काढलं आणि त्याच्या जमिनी बळकावल्या, त्याची इस्टेट बळकावली, त्याच्या लेकरं बाळ बळकावली आणि ते स्वतःला मोठे झाले. आणि त्यांनी सांगितलं की आमच्या हातात हातार आहे. त्यांच्या हाताऱ्याची त्यांचा देव तलवार दाखवतो, त्यांचा देव हाताऱ्याची पूजा करायला शिकवतो. अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि म्हणून हा वैदिक संघर्ष नुसता वैदिकाच्या पुरता नाही, तर तो धार्मिक पातळीवरती आहे. या पॅरलल वैदिक आणि अवैदिक परंपरा त्या आध्यात्मिक मध्ये सुद्धा आहेत. या वैदिक परंपरेच्या आणि अवैदिक परंपरेचा फार मोठा इतिहास आहे. हळूहळू आपल्याला सर्वांना समजून घेता येईल. आज मित्रांनो, आजची परिस्थिती अशी आहे, बाबासाहेबांची आज जयंती आहे, पूर्ण भारतामध्ये आपण साजरी करतो. बाबासाहेब एवढं मोठं शक्ती आणि ताकद आज आपल्याला दिलेली आहे. त्यांचं एक वाक्य माझ्या आयुष्याला बदलून गेलेलं आहे. बाबासाहेबांचा सत्कार होता कोलंबिया विद्यापीठामध्ये. त्या सत्काराला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर देताना बाबासाहेब म्हणतायत की मी जगातला सर्वात मोठा विद्वान आहे म्हणून माझा तुम्ही पुरस्कार करताय, तुम्ही माझा सत्कार करताय, याचा मला निश्चितपणे अभिमान वाटतो. जगातला सर्वात मोठा विद्वान म्हणून माझा तुम्ही सत्कार करताय, मला अभिमान आहे. पण माझ्या विद्वत्तेपेक्षा माझी नीतिमत्ता 1000 पट उंच आहे. म्हणजे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझी नीतिमत्ता, माझी नीती ही 1000 पट उंच आहे. एवढं जरी आजच्या आपल्या राजकारणाला कळालं, आपल्या तुम्हाला मला जर कळालं, तर आजची जयंती साजरी झाल्यासारखी होईल. तुम्हाला नीतिमत्ता कळाली म्हणून ह्या नीतिमान माणसांचे फोटो तुम्ही सावंत साहेब लावलेले आहेत. ही नीतिमान माणसं आहेत, ही आदर्श माणसं आहेत. त्या आदर्श माणसांची पूजा करायला आपण शिकायला लागलो आणि त्यांचा विचार आपण घ्यायला लागलो, ही फार मोठी गोष्ट आहे. माझ्या मुलीनं मला सांगितलं की बाबा, नुसतं भाषण तुम्ही करायचं नाही, एक कविता म्हणायची. ती कविता बाबासाहेबांच्या जीवनावरती आहे. राब राबुनी धन वेचिले, रात्री आन दिवसा, भिवाचा भीमराव झाला कसा. हे जर विद्येचं धन दिसतं तर भिवाचा भीमराव झाला नसता. आणि त्याच्यावरती जी कविता केलेली आहे, ती कविता तुम्हाला 2 मिनिटांमध्ये गाऊन दाखवतो. राब राबुनी ज्ञान वेचिले, ज्ञानाचं धन. राब राबुनी ज्ञान वेचिले, रात्री अन दिवसा, भिवाचा भीमराव झाला कसा. भिवाचा भीमराव झाला कसा, भिवाचा भीमराव झाला कसा. बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा. राब राबुनी ज्ञान वेचिले,
रात्री अन दिवसा भिवाचा भीमराव झाला कसा, भिवाचा भीमराव झाला कसा, भिवाचा भीमराव झाला कसा. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांना पुरेसा अन्न मिळालं नाही. एका पावाच्या तुकड्यावरती त्यांचा दिवस जायचा. एक पाव फक्त, 24 तास अभ्यास करायचे एका पावावर. अन्न पुरेसे मिळालेच नाही, अन्न पुरेसे मिळालेच नाही, होता बाबा उपाशी, भिवाचा भीमराव झाला कसा, भिवाचा भीमराव झाला कसा, भिवाचा भीमराव झाला कसा. मनाई होती शिक्षणाची, शिक्षणाची त्या ज्ञानाची. शाळेत घेत नव्हते बाबासाहेबांना. शाळेत घेतलं तर शाळेच्या भिंतीच्या बाहेर त्यांना बसायला लावलं होतं. लांबून पाणी सुद्धा प्यायला देत नव्हते. मनाई होती शिक्षणाची, शिक्षणाची त्या ज्ञानाची. शाळेबाहेर शिकला तो शाळा, शाळेबाहेर शिकला तो शाळा, झाला अभ्यासाचा ठसा, केला अभ्यासाचा ठसा, भिवाचा भीमराव झाला कसा, भिवाचा भीमराव झाला कसा, भीमराव झाला कसा. हे दुःख बाबासाहेबांनी भोगलं आणि ते भोगून सारं सुख आपणाला त्यांनी दिलं, आरक्षण आपणाला दिलं आणि आज ते आरक्षण धोक्यात आलं. आज आमच्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा कार्यकर्ता आमचा दीपक म्हणतो की आपणाला काही सवलती मिळत नाहीत. कुठल्याच जागेमध्ये, कुठल्याच भटक्या जमातीच्या कुठल्याही जाहिरातीमध्ये भटक्या विमुक्त जमातीच्या मूळच्या माणसाला एकही जागा शिल्लक नाही एमपीएससी मध्ये. असे 2 वर्ष झाली भटक्या विमुक्तांच्या सवलती गेल्या. ओबीसीची परिस्थिती त्याच्याहून गंभीर आहे. तर हे जे आमच्या फुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला मिळवून दिलं होतं, बाबासाहेब म्हणतात की जो रथ मी इथं उडून आणलेला आहे तो रथ तुम्ही पुढे न्या, त्या रथाला तुम्ही मागे नेऊ नका. आज या रथाची अवस्था अशी आहे की तो रथ आता मागे मागे चाललेला आहे आणि आपली आरक्षणाची लढाई आणि आरक्षणाचं सगळं आपलं संपलेलं आहे. आणि खाजगीकरण ज्या दिवशी झालं त्या दिवशी आरक्षणाचं मरण झालेलं आहे. ज्या दिवशी खाजगीकरण आलं त्या दिवशी आरक्षणाचं मरण झालेलं आहे. या खाजगीकरणामुळे आपले हक्काच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि हे एवढं मोठं खाजगीकरणाचं अतिक्रमण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जाती जातीमध्ये स्वतंत्रपणे वेगवेगळ्या पद्धतीनं जाती जातीमधले लढे लावायचे आणि ही गोरगरिबाची एकजूट नष्ट करून टाकायची. गोरगरिबांची एकजूट नष्ट करण्यासाठीचं जे काही षडयंत्र आहे ते तुमच्या माझ्या आणि माझ्या ध्यानात आलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, दौरी असो, गुंदळी असो, मांग असो, महार असो, नंदीबैलवाला असो, माकडवाला असो, ही अस्तित्वहीन माणसं झाली. या अस्तित्वहीन माणसांचं काय आता गेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही ऐकत असाल, नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या 5000 महिला इथल्या प्रत्येक देवळाच्या समोर गायी घेऊन गायीचा चारा विकायचा आणि त्यावरती जगायच्या. 100, 200, 400, 500 मुंबई महानगरपालिकेने या 5000 गायी बंद केलेल्या आहेत. आमचा कार्यकर्ता या ठिकाणी आलेला, अनेक कार्यकर्ते या आंदोलनात आहे. म्हणजे तुम्ही हिंदुत्ववादी, हिंदुत्वाचं सरकार आलं, संजू कुमार, हिंदुत्वाचं सरकार आलं, गायी पवित्र म्हणता, गायीची पूजा करायला करा म्हणता आणि तुम्ही त्या गायीची पूजा करणाऱ्या मंदिरासमोरच्या गायीची पूजा जिथं होते त्या गायीला तुम्ही हटवून लावताय. कसलं हिंदुत्ववादी सरकार? हा प्रकार काय? म्हणजे वंचिताचं जगणं तुम्ही हिंदुत्वाच्या माध्यमातून, थोड्याफार पूजेच्या माध्यमातून जर आमचं व्हायला होत होतं, तुम्ही आमचा सापवाल्याला साप खेळू देत नाही,
नंदी बैलवाल्याला मुंबईमध्ये तो आपला नंदी बैलवाला आणू देत नाही, सापवाल्याला साप आणू देत नाही. हे जी जगणारी माणसं आहेत ही गेली कुठं? डोंबारी कुठे गेला? जोशी कुठे गेला? बुडबुडीवाले कुठे गेले? ही जी माणसं आपल्या समोर, ज्योती सांगणार आपला वासुदेव जोशी होता, वाजवत होता, दान पावलं म्हणत होता, लहानपणी आम्ही बघत होतो, ही माणसं गेली कुठं? या माणसाला स्वातंत्र्यानंतर हळूहळू या माणसाला कोणत्याही जगण्याचा आधार आम्ही देऊ शकलो नाही. या माणसाला माणूस म्हणून या देशामध्ये राज्यघटनेमध्ये अधिकार होते ते देऊ शकले नाही. ही माणसं पाय खुडून पालात मरून गेलेली आहेत. या माणसाचं काही शिल्लक राहिलेलं नाही. ही माणसं संपलेली आहेत. ही ज्या हिंदू संस्कृतीचे माणसं पायिक होती, त्या हिंदू संस्कृतीच्या पायिकांना अत्यंत वाईट पद्धतीनं वागून भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये काहीतरी फरक होईल असं आम्हाला वाटत होतं. पण हे गायीसारखे प्रश्न आले. काही दिवस भिक्षा मागायला गेलेला माणूस, तुम्ही गाणगापूरला गेल्यावर भिक्षा मागता का नाही? सर्वसंग परित्यागाची भूमिका आहे. आता आमचा नाथपंथी डवरी गोसावी भिक्षा मागायला जातो, त्याला सांगितलं त्याच्या नाथ संप्रदायानं की तू काय करायचं नाही, सर्वसंग परित्याग करायचा, तू काही फार बाळगायचं नाही, धन दौलत काय करायचं नाही, फक्त परमेश्वराचं नामस्मरण करायचं आणि पवित्र व्हायचं. मग तो भिक्षा मागायला गेलेला नाथपंथी डवरी गोसावी त्या धुळ्यामध्ये 4 वर्षापूर्वी रायनपडा या ठिकाणी 5 माणसांना, नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या माणसाला मुलं धरणारी चुटुळे आले म्हणून ठार करण्यात आलं, चौकात ठार करण्यात आलं. जगायचं कसं माणसाने? या भिक्षा मागणाऱ्या माणसाला तुम्ही मारून टाकताय. गाई सांभाळणाऱ्या त्या स्त्रीला तिथं उभं राहायचं नाही. त्या नंदीबैलवाल्याचा नंदी तिथं उभा राहू द्यायचा नाही. या माणसाच्या जगण्याचे प्रश्न सोडवायचे कुणी? ही माणसं जगणार कशी? आणि हे एवढंच नाही तर ही आम्ही सर्वजण जे वंचित लोक आहोत, आमचं जगणं धोक्यात आलेलं आहे. पहिलं म्हणजे खाजगीकरणामुळे आपल्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि आज नवीन ज्या पद्धतीनं कंत्राटी सिस्टीम आली, त्या कंत्राटी सिस्टीम मध्ये तुमचे सर्व अधिकार काढून घेतलेले आहेत. 24 तास राबायचं आणि 8,000 पगार 12,000 पगार ह्या आज अशी आपली अवस्था करून ठेवलेली आहे. आणि म्हणून या 8,000 मध्ये आणि 10,000 मध्ये गिग वर्कर्स म्हणून ही पोरं आमची राबतात. 10,000 12,000 मध्ये प्रतिष्ठेचं जीवन कुठं आहे? आणि हे प्रतिष्ठेचं जीवन आम्हाला द्या अशी मागणी घेऊन आज रस्त्यावर उतरणारी माणसं कुठे आहेत? एक काळ होता, पॅंथरच्या चळवळीमध्ये आम्ही काम केलेलं आहे. एक स्टेटमेंट दिलं महाराष्ट्रामध्ये तर परिवर्तन घडायचं आणि आमचे 10 सत्तेमध्ये आमचे प्रश्न सुटायचे. पण आज ती पॅंथर गेली, बाबासाहेबांचा विचार केला, गर्दी मात्र वाढली आंबेडकरी जयंतीला. पण त्या गर्दीमधला विद्रोह, बाबासाहेबांच्या विचाराचा विद्रोह, तुमच्या माझ्या जगण्याच्या मागण्यांचा विद्रोह आहे कुठे? तो विद्रोह पुन्हा एकदा आपण उभा केल्याशिवाय तुम्हाला आणि मला जगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्रांनो, घरदारात तुमची राख रांगोळी करा असं मी तुम्हाला म्हणत नाही, पण जगण्याचं स्वातंत्र्य, प्रतिष्ठेनं जगण्याचं स्वातंत्र्य आपणाला नाकारलं गेलेलं आहे. हे जगण्याचं स्वातंत्र्य, आपल्या मुलाबाळाच्या जगण्याचं स्वातंत्र्य आपलं जर नाकारलं जात असेल आणि आपण घरात बसून जर निवांत झोपा घेत असेल पंख्याखाली आणि टीव्ही बघत, तर ही परिस्थिती फार वाईट आहे. आणि म्हणून संजीव कुमारांनी आपल्या समोर जो एक मुद्दा मांडला, सांस्कृतिक ऐक्याचा मुद्दा आहे. आपली संस्कृती तुमची आमची एक आहे, हा शैव पंथ आहे. आपण सर्वजण एक होऊया, आपल्या संस्कृतीच्या आधाराने घेऊनही आपण एक होऊया आणि आपल्या विद्रोहाचा लढा, आपल्या विद्रोहाचं रान पेटवूया, अशा प्रकारची कळकळीची प्रार्थना या आपल्या संजीव कुमारांनी मांडलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण चिंतन करा. आपल्या चिंतनातून आपलं जगणं कसं सुखी करायचं याचा विचार तुम्हाला गवसेल. बाबासाहेबांचे विचार आपल्या मागे आहेत. बाबासाहेबांचं एवढं मोठं एक ताकद या संपूर्ण भारतामध्ये आहे विचाराची. फक्त आपण विद्रोहाच्या माध्यमातून आपल्या जगण्यासाठी, प्रतिष्ठेने जगण्यासाठी रस्त्यावरती आंदोलन केल्याशिवाय, पुन्हा एकदा रान पेटवल्याशिवाय आपल्याला जगणं सुखाचं करता येणार नाही, अशा प्रकारची कळकळीची मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सावंत परिवाराच्या वतीनं महाराष्ट्रामधला एक आदर्श कार्यक्रम या निमित्ताने केला, त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व इथं मान्यवर लोकांचं मी नाव कोणाचं घेणार नाही, पण नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे दीपक असो, तानाजी असो, आणि आपण सर्वजणच ही मंडळी आलेली आहेत. त्यांनी चळवळीतली मोठी कार्यकर्ते आहेत. आपण सर्वजणाला मातंग समाजाचे इथं नेते आले. आणि विशेष म्हणजे संजीव कुमार यांनी
जे आम्हाला आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं, अत्यंत कमी शब्दामध्ये, मार्मिक पद्धतीनं त्यांनी जो आपल्याला आपण जरा जागृत होऊया अशा प्रकारची कळकळीची प्रार्थना करतो. आणि केवळ जयंतीपुरतं आम्हाला बोलवू नका सावंत साहेब, आम्हाला विद्रोहासाठी बोलवा, लढाईसाठी बोलवा आणि लढूया. नुसतं जयंतीपुरतं आपण कार्यक्रम करून थांबायचं नाही. तुमच्यासारखा बुद्धिमान माणूस आपल्या मातंग समाजामध्ये जन्माला आला ही आम्हाला खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याचे पुत्र आहात. तुमची सगळे कुटुंबाची सगळी माणसं, तुमची पत्नी दंतवैद्यक आहे, जशी माझी मुलगी डॉक्टर आहे, तशीच आज आपण आपल्याकडे काय होतं, आपला वडील इथं आला त्यावेळेला काहीच नव्हतं आपल्याकडे, पण आता आपल्याकडे खूप आहे. आपली माणसं अधिकारी झालेली आहेत, आपली माणसं व्यापारामध्ये आहेत, आपली माणसं संजीव कुमारासारखे पत्रकार आहेत. त्यामुळे 50 वर्षापूर्वीपेक्षा आजचं भांडवल आपल्याकडे फार आहे. फक्त आपल्यामध्ये एकमेकाला आदरानं आणि विश्वासानं वागवण्याची गरज आहे, एकमेकाला जीवाला जीव देण्याची गरज आहे, जीवाला जीव लावण्याची गरज आहे. आणि ही चळवळ पुन्हा एकदा आपल्या विकासासाठी, आपल्या न्यायासाठी उभी करण्याची गरज आहे, एवढीच मी कळकळीने विनंती करतो. आणि हा जो यज्ञ आहे, हा जो कार्याचा यज्ञ आहे, संघर्षाचा यज्ञ आहे, त्याच्यामध्ये एक आहुती म्हणून माझी एक गवताचं पातं मी घालायला तयार आहे, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि मी या ठिकाणी मी बोललो, काय कमी जास्त बोललो असेल तर आपण सर्वांनी माफ करावी. आणि मला या ठिकाणी खरं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या ऑफिस मधून मला फोन आला की ह्या सावंत साहेबांच्या कार्यक्रमाला तुम्ही जावा म्हणून. मला आश्चर्य वाटलं की हे नेमकं काय प्रकरण आहे, म्हणजे तिकडून एवढ्या मोठ्या माणसाकडून फोन कसा काय येतो. तर त्यांची मैत्री आहे, त्यांच्या अनेक पातळीवरती त्यांचे मित्र असतील ऑफिस मधले, पण हा मैत्रीचा माणूस आहे, मैत्रीच्या परिवारातला माणूस आहे. आणि म्हणून आमची फारशी ओळख पाळत नसती, माझी नव्हती आणि संजीव कुमाराची नव्हती, पण या निमित्तानं आपल्या सर्वांच्या सोबत आमची त्याने ओळख करून दिली आणि आम्हाला प्रेमानं वागवलं, आम्हाला आदरानं वागवलं. त्याबद्दल आम्ही आपल्या संयोजकाचा आभार मानतो. आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानून मी आपली रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.